हर हर महादेव जायचे ना उज्जैनची सवारी शकता महाकाल लोक भाई आम्ही का नाही येतो चप्पल दुकान आपण तिथं आपलं ज्योतिर्लिंग रामघाट उज्जैन शेवटचा दिवस आणि शेवटचा स्टे हे गाईज स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललेलो आहे उज्जैनला अचानकच ठरली आहे ट्रिप आपली कशी कारण सिद्धेशनं नवीन क्रिस्टा घेतली त्या गाडीत मग पोरं असेच म्हणले चला येऊ जाऊन उज्जैनला तर आलो आहे सिद्धेशच्या घरी पण तो काय आज उठला नाही आहे तुम्ही बघू शकता अशी बॅग बिग सगळे तयार करून बसलो आम्ही पण हा उठला नाही अजून बघा ए उठकी जायचंय ना उठून झालेलं आहे गाडी पुसायला चालली आपली आज हीच गाडी आपली उज्जैनची सवारी इनोवा क्रिस्टा सिद्धेश रिटेनची इनोवा क्रिस्टा कसे बसताय नवीन खरेदी नीट पुस रे नीट पुस ड्रायव्हर नाही रे मला केस आहे सिद्धेश रिटे आता थोड्या वेळात निघणार आहे आम्ही एकदम किती वेळ लागतो संडे निघाय अजून एक नाही म्हणलं तरी पंख पकडून चला गणपती बाप्पा चला उज्जैन ट्रिप स्टार्टेड तर आता मस्तपैकी वडापाव वगैरे खाऊन झालं आपला कुठे नगर 20 किलोमीटर राहिले फक्त आता बराच प्रवास कव्हर करून टाकी एकदम रिकामी झाली त्यामुळे आता थांबलो पेट्रोल पंपावर एकदम टाकी फुल केली आता काय नॉनस्टॉप आपल्याला इंदोर सिटी जायचं आहे आणि आता सध्या 100 किलोमीटर एक संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर राहिले तर ब्लॉग आपला कंटिन्यू करा आपली इनोवा क्रिस्टा चलो तुम्ही बघू शकता देवगिरी किल्ला म्हणजेच दौलताबाद ना शेंडे दौलताबादचा किल्ला हा काय किल्ला आहे रे खतरनाक किल्ला आहे बघ ना देवगिरी किल्ला छत्रपती संभाजीनगर तर ब्लॉग कंटिन्यू करा थोड्याच वेळात कुठं नारशिंडेशा आता धुळे थोडं खतरनाक घाट आहे बघा खतरनाक घाट बघा कसलं आहे का कोणतं नाव काय रे घाट काय माहिती मला लेफ्ट फ्रंटला आले का नाही बाबा बाई नाही हो माकडं बघ माकडं एवढ्या काय वाटत ना तर आता आपण 40 गावच्या घाटात आहे उज्जैन आता संध्याकाळपर्यंत आम्ही पोहोचल इंदोरला आहे ना रिटी संध्याकाळी इंदोर सिटी आता उज्जैन आपण मध्य प्रदेश बॉर्डरला थोड्याच वेळात पोहोचल घाट बघा घाटाचा व्ह्यू चालवलीस तर आम्ही आता महाराष्ट्र बॉर्डरला आहे थोड्याच वेळात आम्ही आता इंदोर सिटीला आमचा मुक्काम एक स्टे आज तर काय एवढे कंटेंट येणार नाहीत कारण ट्रॅव्हलिंगच आहे आमचं चालू त्यामुळं ब्लॉग कंटिन्यू करा आणि उद्या एकदम भारी कंटेंट येणार आहेत आपले इंदोर सिटी वगैरे आणि परवा दिवशी उज्जैन त्यामुळे आता आम्ही थांबलो जेवायला रात्रीचे वाजले 10 हिंदू हॉटेल काय माहीत आता कोणतं हॉटेल आहे तर बघू चला बघू हिंदू हॉटेल कसलं काय आहे सिद्धेश मस्त मसाला बनवलाय चला आपण मसाला वापड वा 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 मस्त मस्त छानच मसाला पापडाच्या नादात फोन पडतोय मसाला पापड काय देऊ चाट मसाला आणि शेंडी मसाला पापड सोड अंडी बघ किती मोठी आहे त्याला लयच मोठी अंडी पुरे गाव जेवण होते एवढ्यात वा मध्य प्रदेशचं जेवण बघा हे काय मक्काची रोटी मक्याची रोटी पहिल्यांदाच खातो रे तू खाल्ली का रोटी कधी मक्याची रोटी आणि अंडी तर बघा लयच मोठी आहे चला जेवण करतो ओंकार कारे नाही लय मोठी आहे जेवण करायचं आपल्याला तर आज आहे आपला पहिला स्टे इंदोर
मध्ये तर नाही पोचलो आज, पण मध्य प्रदेशमध्ये आपण पोचलोय. तर पहिला स्टे वर खूप कंटाळत. गुड नाईट, भेटूया उद्या इंदोर सिटीमध्ये. बाय. आताच आपण ह्या हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे, हिंदू फेमस हॉटेल, छान हॉटेल आहे. तर आता आपण डायरेक्ट उज्जैन नगरी जाणार आहे महाकाल बाबा दर्शन घ्यायला. प्लॅन जरा चेंज झाला आता, इंदोर सिटीच्या ऐवजी उज्जैन टेम्पल, कारण आज इंदोरमध्ये खूप मोठी होळीचा सण असतो, रंगपंचमी. आपल्या इथं कसं महाराष्ट्रात असते, तसे उज्जैनमध्ये पण एक नंबरच रंगपंचमी असते. त्यामुळे चला भेटूया उज्जैन नगरीत. तर आता दुपार झाली आहे आणि आपण आता उज्जैनच्या दिशेने चाललो आहे. म्हणलं तर गाडीची अलाइनमेंट वगैरे करू. काही गाडीची अलाइनमेंट चालली आपल्या दृष्टाची. इथं कशी रंगपंचमी आजच बनवतात, तशी पण इकडे 19 तारखेलाच रंगपंचमी साजरी केली जाते. बघा, जे दिसेल ते रंगातच भरलेलं आहे. तर फायनली आपण उज्जैन नगरीत पोचलोय. मला काय एक कमान दिसते बघा, तुम्हाला कमान दिसू शकते, मृत्युंजय द्वार. हे उज्जैनची आपण जसं एंट्री करतो ना उज्जैन नगरीत, अशी कमान आहे. तर आता थोड्याच वेळात म्हणजे आम्ही जाऊ तसं मंदिरात उज्जैनच्या. उज्जैनमध्ये जेव्हा थांबलेलो. पेंडेश हाय गाईज, जेवण काय होत आले, काय कोरोना संपन्न जेवण. तर थोड्या वेळात आपण उज्जैनच्या मंदिरात जाणार आहे. शेंडेश काय म्हणतोय? हाय गाईज, या जेवायला. रे गाईज, जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही आता उज्जैन नगरीत बसलेलो आहे. तर आता थोड्याच वेळात आम्ही शिप्रा आरती बघायला चाललो आहे. ते आरती रामघाट व उज्जैन येते. तर ब्लॉग कंटिन्यू करा, दाखवतो तुम्हाला शिप्रा आरती काय असते. चला भेटूया शिप्रा आरती रामघाटला. बाय. तर रामघाट उज्जैन, रामघाट उज्जैन. शिप्रा आरती काय भेटली नाही आपल्याला, त्यामुळं रामघाट उज्जैन. आपल्याला तिथं चित्रगुप्त, प्राचीन धर्मराज चित्रगुप्त मंदिर, बहुतेक हे भारतातलं एकमेव मंदिर. हे गाईज, आता आपण चाललो आहे रिक्षामध्ये. रिक्षामध्ये आता आपण चाललेलो आहे काळ भैरवनाथ मंदिर उज्जैनला. जे भैरवनाथ देवाचं एकदम प्रसिद्ध मंदिर उज्जैनमधलं. हे धक्काबुक्की एकदम खतरनाक रिक्षामध्ये, पण तरी बघू आरती आपल्याला भेटते का नाही. चला, तर आपण काळभैरव मंदिरात पोचलेलो आहे. सध्या आरतीच्या थाळ्या घेतलेल्या आहेत आम्ही. बघू काय होतं मंदिरात. चला मंदिर दाखवतो तुम्हाला, काळभैरव मंदिर उज्जैन. सध्या आम्ही काळभैरवनाथ मंदिर उज्जैन या ठिकाणी पोचलेलो आहे. तर ही बघा, ही आहे प्रवेशद्वार श्री काळभैरव मंदिर उज्जैन. तर चला बघू आत काय होते जाऊन. चला ब्लॉग कंटिन्यू करा. बघा तावीज वगैरे एकदम खतरनाक माहोल. चला बघूया आत काय आहे. तर काळभैरवनाथ मंदिरमध्ये तर आज काय होळी इकडं म्हणजे रंगपंचमी असल्यामुळं काहीच गर्दी नाही, त्यामुळं दर्शन एकदम म्हणजे मोकळं. बघा मोकळी रांग असल्यामुळे एकदम छान दर्शन आज होणार आहे. गाईज, आत्ताच आपण काळभैरव मंदिर बघून आलेलो आहे. तर आता सध्या आपण चाललेलो आहे कॉरिडॉर, म्हणजेच उज्जैन नगरीतील म्हणजे शंकराच्या अशा भव्य दिव्य रूपाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला बघायला दिसतील. तर चला बघूया, तुम्हाला दाखवतो. तर आता आपण उज्जैनच्या कॉरिडॉरमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता घंटीपासून एकदम अशी शिवलिंगची पिंड एकदम परफेक्ट आणि एकदम आकर्षक अशी बनवलेली आहे. कॉरिडॉरमध्ये एंट्री करताच आपल्याला बघा मस्त अशी गणपतीची मूर्ती, एक नंबरच मूर्ती आहे. आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता असं भव्य अशी कमान.
इथूनच एक भव्य असं म्हणजे वेगळंच लोक तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला दाखवतो तुम्हाला कॉरिडॉर, महाकाल उज्जैनचं कॉरिडॉर. चलो रे गाईज, आता आपण आलेलो आहे उज्जैनच्या कॉरिडॉरमध्ये, जे की म्हणजे आतमध्ये आहे. तर सगळे शॉट्स काय पॉसिबल नाही आहेत मला, म्हणजे एकदम थांबून दाखवाय, त्यामुळे तुम्ही आता सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे छायाचित्र बनवून यांनी म्हणजे शिवपुराण साहित्याला गृहीत धरून असे छोटेसे अशा कथा या स्वरूपात मांडलेल्या आहेत. बघा, छोट्या छोट्या कथा. तर रात्रीचे वाजले आहेत 10:30 आणि आता आम्ही आत गाभाऱ्यात तर काही जाऊ शकलो नाही. पण ही आरती रात्री म्हणजे 10-10:30ला होते. शयन आरती म्हणजे महाकाल उज्जैन यांची रात्री लास्ट आरती, शयन आरती. होळी असल्यामुळे आज खूप उशिरापर्यंत आरती चालली. उद्या पहाटे आता मंदिरात जायचं आहे. तर बघू, चला ब्लॉग कंटिन्यू करा. हे गाईज, आता आपण चाललेलो आहे उज्जैनमधील महाकाल मंदिरमध्ये. कारण काल रात्री तर शयन आरती झाली पण आम्हाला ते शक्य नाही झालं. तर आत्ता म्हटलं जावा दर्शनाला लाईनीत वगैरे. तर ही आपली कालची रूम सगळी म्हणजे पसारा झालेला आहे एकदम. पण आता निघतोय आम्ही आता महाकाल मंदिर उज्जैनचं दर्शन करायला. चला भेटूया मंदिरात. ब्लॉग कंटिन्यू करा. 56 स्ट्रीट इंदोर. इथं बघा असे वेगवेगळे प्रकारचे दुकानं. अशी ही लाईनच आहे एकदम, तुम्हाला शेवटपर्यंत अशी लाईन दिसणार आहे. वेगवेगळे दुकाने, गोळा वगैरे, चाट. 56 म्हणजे पूर्ण हा एरिया आहे ना, एकदम खाण्यापिण्याचं शौकीन आहे ना, त्यांच्यासाठी एकच नंबर दुकान आहे. तुम्ही पण व्हिजिट करा. आम्ही पण आता बघतो काय खायला प्यायला भेटते का नाही. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. 56 इंदोर लाईन आहे. जे तुम्हाला पाहिजे ना खायचं, जे काय पाहिजे ते सगळं तुमची हाऊसी म्हणजे इथं फिटणारच. जेवायची, खायची, बघू शकता. मस्त खायचं प्यायचं एक नंबर 56 दुकान. आम्ही आता कुल्हड पिझ्झा घेतलेला आहे. बघू आता टेस्ट कशी लागते याची. रिटर्न वेफल खातो आणि ओमकार गोळा खातोय. गोळा बाय नसते. लॉक करत आपल्याला आईस्क्रीम रोल दिसला. आईस्क्रीम रोल म्हणजे चॉकलेटचं सिरप टाकून एकदम रोल होऊन एकदम थंड टेम्परेचर ह्याचं. तर बघू कशी टेस्ट लागते. तर आता रात्रीचे वाजले आहेत 8 आणि आम्ही बसलो आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर मध्य प्रदेश. तर बघू दर्शन कसं काय होतंय, दाखवतो तुम्हाला. आपलं ब्लॉग कंटिन्यू करा. तिथं आहे आपलं ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. काय दिसत असेल तुम्हाला. चला ब्लॉग कंटिन्यू करा, दाखवतो तुम्हाला काय कसं काय होतं दर्शन वगैरे. चलो. रात्र असल्यामुळं म्हणजे काहीच गर्दी नाही. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगमध्ये काहीच गर्दी नाही, काहीच. त्यामुळे दर्शन एकदम एकच नंबर होणार आहे आपलं. तर बघू. मंदिराचा कळस तुम्ही बघू शकता. ओंकारेश्वर मंदिर मध्य प्रदेश 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग कळस आणि मंदिराचा कळस. तर आत्ता लाईन आता थोडी गर्दी झाली आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर बघू शकता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. बहुतेक आरतीच काय ते चालू असेल. चला लाईनमध्ये आता लागलो आहे, बघू आता मी लाईनमध्ये थांबलेलो आहे. शेटेश काय लाईनमध्ये आता थांबलेलो आहे. थोडं खूप मोठी लाईन आहे अशी.
आणि तुम्ही बघू शकता लाईन. आता इथे एक छोटासा एक बोगदा आहे, बोगद्यात ना आम्हाला जायचं. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तर हे काय स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर आज आहे आपला शेवटचा स्टे, शेवटचा दिवस आणि शेवटचा स्टे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश येथे. अशी हां रूम बुक केली आपली. रूम बघू शकता, मस्त एकदम खतरनाक रूम आहे. टी व्ही बघायचं असलं टी व्ही बघू शकतो आम्ही. तर आता हां साहित्य काढू आणि जेवायला जाऊ मस्तपैकी. रेस्टॉरंट इथंच आहे. बाय बाय मध्य प्रदेश. आता आम्ही चाललो आमच्या महाराष्ट्रात. तर कसा वाटला आपला व्लॉग, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन नवीन गोष्टी घेऊन परत सातारचा राजा चॅनलवर. तर चला बाय.